कीर्तनाची वारी। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा, यावरी नकारावा भेर। मस्तक हे पायावरी या, वारकरी संताच्या, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा विठाला 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 विठाला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनीय संत शिरोमणी साधकाचे मायबाप देहू निवासी जगतवंद्य जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा देव आणि भक्त यांच्या प्रीतीचं प्रेम व्यक्त करणारा हा अभंग आहे। विठाल या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी या अभंगाचा गुढार्थ मतितार्थ शब्दार्थ लक्षात घ्या। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय देव आणि भक्त यांच्या प्रीतीचं प्रेम व्यक्त करतात की या अभंगाच्या माध्यमातून पहिल्या चरणाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की देवाला काय आवडतं, देवाला काय आवडतं, देव काय घेतो, तर अंतरीची घेतो गोडी। गोडी म्हणजे रुची, आवड कोणत्या प्रकारची आहे, कशा प्रकारची आहे हे ईश्वर पाहतो। त्याचबरोबर भाव कसा आहे तोही देव पाहतो, म्हणजे चुलत भाव मावस भाव सखा भाव नाही, देव भाव पाहतो, तो भावाचा भुकेला आहे म्हणून तो भाव पाहतो आणि तो भाव पाहून त्या भक्ताचा तो सोयरा होतो। देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा। दिन याचा अर्थ कोणी गरीब असं लावतं, कोणी अनाथ असं लावतं, पण दिन याचा अर्थ असा होतो की जो इंद्रियाचे अधीन आहे, जो षडविकारामध्ये गुंतलेला आहे, त्याने जर भगवंताचा धावा केला की तो भगवान परमात्मा त्याचा सोयरा होतो। आणि सोयरा झाल्यानंतर त्या भक्ताचा शृंगार करतो, आपल्या सुख समृद्धीनं ऐश्वर्यानं आपल्या अलंकारानं त्या भक्ताला सजवतो नटवतो, त्याचं गोड कौतुकही करतो। जसं आई आपल्या बाळाला सजवते नटवते त्याचा शृंगार करते, तसा माझा भगवान परमात्मा त्या भक्ताचा शृंगार करतो आणि त्या भक्ताबरोबर जेवण करतो। विठ्ठल या अभंगामध्ये प्रेम असा शब्द आलेला आहे। देवाला आवडतं ते प्रेम आवडतं, पण प्रेम या शब्दाचा जर विचार केला तर प्रेम याचा अर्थच असा आहे जे सुरुवातीला करता आणि शेवटपर्यंत टिकलं जातं त्याला प्रेम म्हटलं जातं। साने गुरुजींचं वाक्य आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पा। प्रेम हा धर्म आहे, परंतु ते प्रेम ज्यावेळी सुरुवातीला करता आणि शेवटपर्यंत टिकलं जातं त्याला प्रेम म्हटलं जातं। प्रेम 2 पद्धतीत केलं जातं, एक सामान्य प्रेम आणि दुसरी बाजू म्हणजे विशेष प्रेम। सामान्य प्रेम कुणीही कुणावरती करत असतं, नात्या गोत्यामध्ये आपण एकमेकावरती प्रेम करत असतो, परंतु ते सामान्य प्रेम आहे, विशेष प्रेम नाही, ते खोटं आहे, ते खोटं आहे। ते खोटं असल्या कारणाने ते टिकून राहत नाही, ते परिपूर्ण खोटं आहे। विशेष प्रेम फक्त देव आणि भक्ताच्या नात्यामध्ये टिकून राहतं। सामान्य प्रेम देवसुद्धा आपल्यावरती करतो, जो जगाचा करता करविता आहे, कर्तुम अन्यता कर्तुम ताकद त्याची आहे। म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले जगाचे चाळीता, पृथ्वी बैसकान संडावे समुद्र रेखान ओलांडावे, ही प्रमाणे तुमची पाठ आहेत। किंवा चाले हे शरीर कोणाची या सत्य, त्याच्या सत्याने मी आज तुमच्या समोर उभा आहे, त्याच्या सत्याने मी बोलतोय, त्याच्या सत्याने मी चालतोय, त्याच्या सत्याने उठतोय, त्याच्या सत्याने बसतोय, त्याच्या सत्याने खातोय, त्याच्या सत्याने हे जग चालू आहे, त्याचं ते कर्तव्य आहे। सामान्य रूपाने तो आपला सांभाळ करणारच आहे। मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याच रक्षण करण्याची जबाबदारी त्याची आहे, कारण पोषितो जगाची एकलाची, हे त्याचं ब्रीद वाक्य आहे। प्रत्येकाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्याची आहे आणि तो सामान्य रूपाने पार पाडत आहे।
परंतु विशेष रूपानं फक्त देव भक्तावरती प्रेम करतो. तुकोबरायांना कोणीतरी विचारलं किती प्रेम करतो, त्यावेळी तुकोबरायांनी एका अभंगामध्ये तुकोबराय बोलतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. भगवान परमात्मा आमच्याकरता देवही होतो आणि गुरुही होतो. हे विशेष प्रेम आहे. आणि भक्ताच्या सर्व गरजा पुरवतो, हे विशेष प्रेम आहे. फक्त देव भक्तावरती विशेष प्रेम करतो, सामान्य रूपात तुमच्या आमच्यावरती करतोय. अन्न पाणी हवा या आत्यंतिक गरजा पुरवण्याचं काम तो भगवान परमात्मा करतोय. एखादा म्हणेल की मी 5 तास श्वास घेणारच नाही, ऐकणारा म्हणेल मी तुला जाग्यावर ठेवणारच नाही, कारण तू जगणारच नाहीस. का? कारण त्याची सत्ता आहे, त्याच्या सत्तेने हे जग चालू आहे. म्हणून मायबाप त्याला स्वैरा करा, त्याच्यावरती प्रेम करायला शिका. ज्यावेळी तुम्ही त्याच्यावरती प्रेम कराल त्यावेळी तो जसा भक्ताच्या रक्षणाकरता अवतार घेतो, भक्ताच्या रक्षणाकरता दुष्टाचा संहार करत राहतो आणि भक्ताकरताच या जगामध्ये येऊन ज्या भक्ताच्या गरजा आहेत त्या पुरवण्याचं काम करतो. अनेक भक्ताची त्यानं कामं केली, अनेक भक्ताच्या घरी त्याने चाकरी केली. उच्च नीच काही नेने भगवंता, उच्च नीच काही नेने भगवंता, इसके भाव भक्ति देखुनिया, हो इसके भाव भक्ति देखुनिया. नीच काही नेने भगवंता, नीच काही नेने भगवंता, इष्ट भाव भक्ति देखुनिया, इष्ट भाव भक्ति देखुनिया. उच्च असो, नीच असो, श्रेष्ठ असो, कनिष्ठ असो, कोणताही भेदभाव न बाळगता, कोणतीही अपेक्षा न बाळगता निरपेक्ष प्रेम केलं जातं. त्याला प्रेम म्हटलं जातं, विशेष प्रेम म्हटलं जातं. आणि तो भगवान परमात्मा फक्त भक्तावरती करतो. प्रत्येक भक्तासाठी देवानं अवतार घेतलेला आहे. लक्षात ठेवा, देव हे विशेष रूपानं त्यांच्यावरती प्रेम करतो, आपल्यावरती फक्त सामान्य रूपानं करतो. कारण आपण तेवढ्या अंतःकरणापासून आत्मीयतेने निष्ठेनं देवाची भक्ती कधी करत नाही. म्हणून तो आपल्याला फक्त सामान्य रूपानं आपला तो सांभाळ करतोय आणि विशेष रूपानं भक्ताचा सांभाळ करत असतो. विशेष रूपानं कोणावरती देवानं प्रेम केलं? अर्जुनावरती. जेवढं भगवंतानं प्रेम केलं तेवढं कोणावरच केलं नाही. अर्जुनावरती जेवढं देवानं प्रेम केलं तेवढं कुणावरती केलं नाही. अर्जुनाच्या रथाचे सारथ्य झाला, अर्जुनाच्या रथाचे घोडे धुतले, अर्जुनाच्या यज्ञामध्ये पत्रावळ्या उचलण्याचं सुद्धा काम केलं, देवानं केलं. मला सांगा, पांडवावरती देवानं एवढं प्रेम केलं, कौरवावरती नाही केलं. पांडवावरतीच का केलं? माझा प्रश्न आहे. पांडवावरती केलं, कौरवावरती नाही केलं. पांडवाकरता सर्व कौरवांना देवानं सगळ्याचा नायनाट केला, सगळ्याचा शिरछेद केला आणि पांडवाचं का रक्षण केलं? कारण लक्षात ठेवा, पांडवांच्या वंश परंपरा आहे. पांडवाची असो, तुकोबरायांची असो, प्रत्येक संताची वंश परंपरा आहे. त्यांनी ती परंपरा सोडली नाही. लक्षात ठेवा, वंश परंपरा आहे. देवाचं नामस्मरण कधी सोडलं नाही, त्याच्यावरती प्रेम करणं कधी सोडलं नाही. पांडवांचे वंशज होते राजा कुरु. त्या कुरु राजानं फार मोठी तपश्चर्या केली, तपश्चर्या साधना केली. त्या ज्या जागेवरती केली त्याला कुरुक्षेत्र म्हटलं जातं. आणि अशा भूमी पवित्र झाली. कुरु राजामुळे, ते तपश्चर्या करण्यामुळे ती जागा पवित्र झाली. आणि त्या जागेवरती अर्जुनाला भगवंतानं गीता सांगितली. ती जागा पवित्र आहे. असं म्हटलं जातं की त्या जागेवरती गेल्यानंतर त्या जागेतली धूळ जरी मस्तकाला लावली तर पाप्यातला पापी माणूस सुद्धा मुक्त होतो. ही ताकद त्या कुरुक्षेत्राच्या भूमीत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढं प्रेम पांडवावरती केलं, अर्जुनावरती केलं. का? कारण त्यांनी त्याचं नामस्मरण सोडलं नाही. पांडवांना लक्ष्य कारागृहामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न केला, दूतास हरवून वनवासात पाठवलं, तरी पांडवांनी त्याचं नाम सोडलं नाही. पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठविते. एवढा त्रास दिला
एवढा त्रास दिला पांडवांना, तरी सुद्धा त्याचं नामस्मरण सोडलं नाही, त्याची भक्ती सोडली नाही. कारण लक्षात ठेवा, त्याला माहिती आहे ज्यावेळी भक्त भक्ती करतो, ज्यावेळी भक्त भक्ती करतो त्यावेळी भगवान परमात्मा कोणत्याही रूपामध्ये अवतरित होऊन भक्ताचं रक्षण करतो. कारण तो प्रेमाचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, हो हाची दुष्काळ दयाला. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला. ज्यावेळी तुम्ही भगवंतावरती प्रेम कराल, ज्यावेळी तुम्ही गोपीसारखं प्रेम कराल, ज्यावेळी कृष्णासारखं प्रेम कराल, अर्जुनासारखं प्रेम कराल, त्यावेळी भगवान परमात्मा तुमचा सोयरा झाल्याशिवाय राहणार नाही. देवाची ये वारी कीर्तनाची वारी.